आता पंच आहेत, माझा एकच निर्णय राहील जे गच्च इशे आहेत का त्यांच्यामध्ये सामान टाकून देणे. याच्यातून तुम्हाला ऐका माझं एक सांगतो तुम्हाला दोन्ही पण माणसाला एक सांगतो. विषय असा आहे, जर आज पोलीस स्टेशनला तुमची केस गेली सगळा विषय झालाय, पण आज आम्ही सगळेजण ग्रामस्थ पोलीस पाटील सगळेजण आज आले बरोबर आहे. तुमचं नाव नका घेऊन आमचं नाव घ्या, आम्हाला काय एक आहे तुम्हाला सांगतो. आज तुमची तर मजेच तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे आणि याच्यामधून काहीतरी पर्याय निघून दुसरा विषय ऐका. त्याच्यातून असं आहे तुमच्या दोघांचं कुठेतरी मिळून दूर करून येऊन आम्ही त्याच्यावरती पोलीस स्टेशनला जी केस गेली आम्ही कुठेतरी सांगू मागायला. तुम्ही तुमचं वाद जर केलं ना, आता तुम्हाला काल पण सांगितलं आज पण ते सांगतो. यांचा विषय काय आहे, मी बोलून एवढंच आहे ना. महिलांनी आमचं काय म्हणे ऐका ना, बघा तुझे वडील आहेत मला काय म्हणे ते बोलतील, पिनू बोलतील, हे दोघं भाऊ बोलतील, बाकीचे कोणी बोलू नका. आपण तुला सांगता तुला तो सांगितलं ते मान्य मला, तू उभी राहून तू सांगू शकते मांडू शकते तुला, पण बरोबर आहे आम्हाला सांग त्यांना नाही ना चर्चाच केली ना, मी काय वाईट बोलले का काही. चला कुठेतरी तुमच्यासाठी आम्ही आलो. ओ तुम्ही थंड घ्या जरा, शांतता घ्या. भरली गाडी आपली ऑफिशियली थोडक्यात बोला, मुद्द्याचं बोला. हा अरे बघ माझं एवढंच म्हणणं. नाव सांगा तुमचं आणि नाव सांगा तुमचं. मी विठ्ठल लांडे. माझं एवढंच म्हणणं आहे का भाऊ जी आमची वडिलांची जमीन आहे ना, तिच्या सगळ्याकडे दोऱ्या टाकून देणे. कुठं वडिलांची जमीन काय गट नंबर काय आहे? शेळकेवाडी आणि इथं समोर गट नंबर सांगा. ते असं सगळं माहिती पाहिजे. तुम्ही असं काही तर आपण सांगायला आलो का वावर त्यांना माहिती ना ती कोणाला त्यांना माहिती नाही नाही तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला माहिती नाही नाही त्यांचा काय प्रश्न आहे, यांना माहित पाहिजे ना भाऊ. आम्हाला माहिती नाही त्यांची जागा कुठून कुठे हे पण आम्हाला बघा ऐकलं मला पण आधी ऐकलं हे त्यांनी मोजणी टाकावी, शासन त्यांना काढून दे. हा पॉईंट आम्ही राहिलो धरणार नाही. बरोबर विषय असा त्याच्यामध्ये आता जमीन काढून देणे किंवा काय करणार हा महसूलचा विषय कर सांगायचं बरोबर आहे. हा महसूलचा विषय हे काय आमचा विषय नाही, पण याच्यात तुमचं कुठेतरी वाद मिटले पाहिजे यासाठी आम्ही आलोय बरोबर नाही. आणि हे लास्ट आहे लास्ट याच्यामध्ये जर तुमच्या जर वाद झाले तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा, पण आता तुमची जमीन किती आहे ती मोजून द्यायचा हा आमचा अधिकार नाही बरोबर नाही. महसूलचा विषय त्याच्यामध्ये पण जे भाऊ विषय ना ते म्हणजे कसं आहे, माझं एवढंच म्हणणं आहे का बस सामान करून देणे. आमची काय कोणती वादेवर नाही. याच्या अगोदर तुम्हाला दिले असेल ना करून त्यांनी का नाही, पाऊल वाट दिले पण निम्म्यापेक्षा जास्त घेतलंय ना, एवढंच म्हणणं आहे, बाकी काही दुसरं म्हणणं नाही. हे तुमच्या इकडच्या राहिलं ते खालचं त्यांना पाहिलं आम्हाला जमिनीचं आहे ना, ते मार्गी लावा ना भांडण. ऐका ना, ज्याच्यावरून तुमचं भांडण झाले बरोबर आहे का नाही, तो विषय बोला पहिला. ज्यांनी तुम्ही तिथून चालू झाले तो विषय बोला. त्यांचं निम्म आहे आमचं निम्म आहे, त्यांचं ते करतील आमचं आम्ही करू. हा मग त्याच्यामध्ये जे भांडण झालं होतं हा म्हणजे ज्यांनी मारहाण केली होती त्याचं कारण काय नक्की? तेच जमिनीचं वादावरून, बाकी काय दुसरं. म्हणजे ज्या ठिकाणी मारहाण झाली जमिनीचा वाद, म्हणजे नक्की काय वाद येतो? म्हणजे तुम्हाला त्यामध्ये कमी वाटा मिळालाय का काय ते सांगा. तुम्ही स्पष्ट बोला, स्पष्ट बोला. त्याच्यात कसं आहे माहितीये का, पहिलं आमचा वडील करायचे, त्यानंतर काय झालं आमचा वडील आजारी पडल्यामुळं आम्ही ती करायचं मध्ये हे ऐपत नसल्यामुळं आम्ही हे केलं नाही, तर नंतर ते करायला लागले आणि नंतर आम्ही मागायला आमचं आम्हाला देत नाही एवढंच. सांगा तुम्ही सांगा आता. आम्ही तुमचं नाव सांगा. शिवाजी डावळा लांडे. आज झाडावरून माझी जनावर झाडाखाली बांधत होतो, त्याने झाड तोडला, तिथून वादिवाद झाला आमचा. आणि जमीन आहे बामणाची सोनवणीची, तर सोनवणीला कुल कायद्याची ती जमीन आहे. बोला. ती पहिल्यापासून आम्हीच करतोय, त्यांच्याकडे पण उर्वरित क्षेत्र आहे, आम्हाला पण बुडी क्षेत्रातली आहे, ती पण आम्ही पूर्वीपासूनच करतोय. आता ती त्यांनीच तयार केली वडिलांनी, तर ती पहिल्यापासूनच आम्ही करतोय, त्याच्यामुळे आम्ही ती काय सोडली नाही. आणि यांचं आत्ता जेव्हा ती सोनवण्याकर त्यांनी घेतली, ब्राह्मणाकडून सोनवण्याने घेतली, त्यावेळेस ती तवा बांधायला सुरुवात केली त्यांनी, की पहिलं जरी हे केलं असं मांडलं असतं ते आम्ही मान्य केलं असं. कारण पूर्वी
आमचा म्हातारा होता ते माझे पण चुलते आहेत मोठे, तर त्यांनी ते पहिल्यापासून हे केले, एकत्र केली. पण ते आज तेच एकत्र असते तर ते झालं असतं. तर यांनी परत पहिल्यापासून त्यांनी परत म्हणलंही नाही का ज्यावेळेस बामणाक होती ती त्यावेळेस आम्ही एकत्र असल्यामुळं ती बामणाने सोनवण्याने इकल्यावरती मग ती परस्पर विकल्यामुळे ही भांडणं झाली, वाढत झाल्यामुळं त्याच्या विरुद्ध आम्ही केस केलेली होती. पहिली मी ब्राह्मणाच्या याच्यात केस केली होती आणि आता पण मी सोनवणे डॉक्टरला केसीमधून आम्ही ते अधिकार आम्हाला हे करायचं होतं. पूर्वीपासून ती कुळ कायद्याची जमीन ती आम्हाला भेटावा म्हणून आम्ही ती त्याच्यासाठी लढतोय. पण हे आम्ही एकत्र भाऊ बहीण सगळे आम्ही एकत्र येऊन ती मार्गी लावा आमचा हा विचार आहे. जे उर्वरित क्षेत्र आहे ते त्यांच्याकडे माझ्या भावांकडे, तरी आम्ही त्यांना काही म्हणत नाही. ते आम्हालाही माहिती आणि जी बुडी क्षेत्रात आहे ती आम्हाकडे, म्हणून आम्ही त्यांना पण हे करतोय. आमचं म्हणणं आहे का आपण ती एकत्र काढून ती जी आहे जमीन त्याच्या विरुद्ध आम्हाला ती नडून आम्हाला ती मार्गी लावायला लागेल. आमचं एक एवढंच हे आहे का आम्ही एकत्र म्हणून ते आम्हाला करू. यांचा पण आम्हाला साथ द्यायचा आम्हाला पाहिजे ना, त्यांची पण साथ पाहिजे आम्हाला. अच्छा ठीक आहे. आता ऐका, त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी तुमची भांडणं झाली तर ती जी जमीन आहे जी ब्राह्मणांकडून घेऊन तुम्ही सोनवण्यांना दिली असं म्हणतात आहे, आणि ती सोनवण्यांना देता म्हणजे ज्यांच्या बरोबर भांडण झाली ते आणि तुम्ही एकत्रित केलं तर ते एकत्रित लढून ते तुम्हीच दोघं जण म्हणजे तुमचं कुटुंब लांडे कुटुंब ते एकत्रित करायला तयार आहे. तुमचं काय म्हणणं आहे? बघ, सोनवण्याचा आमचा काही संपर्कच नाही. म्हणजे कसं आहे, यांना वाटतंय बाबा आम्ही पैसे खाल्लं हे ते झालं, पण साक्षात ते म्हणजे आम्ही पैशाचं काही विशेष घेतलं नाही. आणि कोणाला वाटतं का बाबा आपली जमीन दुसऱ्याकडे जावा. ठीक आहे, म्हणजे ते जे म्हणत आहेत एकत्रित जमीन सोनवण्यांकडून घेऊन ते तुम्हाला घेणार आहेत एकत्रित लढून तुम्ही करण्याचे त्यांची मानसिकता आहे, तुम्ही त्यासाठी तयार आहात का? नाही, आम्ही तयार तर आहेतच, पण मग कसं माहिती आहे का, आमचं एवढंच म्हणणं आहे का बाबा आमचं सगळं याच्यामध्ये बावकीमध्ये जेवढी आहे बाबा सातबारे सगळे जेवढी तेवढं आम्हाला फक्त समान दोऱ्या टाकून देणे, आम्ही आमचं करतो तुम्ही तुमचं करा. मग राहिला सोनवण्याचा प्रश्न तर ते आपण त्याला एकत्र होऊन बांधू शकतो. तो वैयक्तिक वाद आहे. हा, तो ऐका, तो तुमचा सातबाऱ्याचा वैयक्तिक वाद आहे. आता भांडणं झाले किंवा पोलीस स्टेशन तुमची कंप्लीट झाली ती कशामुळे झाली, कोणत्या गट नंबर मध्ये झाली? गट नंबर तो 165 मध्ये ते आंब्याचं काही झाड होतं ते झाड तोडल्यावरून तुमची भांडणं झाली त्या दिवशी, बरोबर? की जी मारहाण झाली. हा, मग त्याच्यावरून बोला. हे तुम्ही जे बोलता का नाही आम्ही दुसरी वाटून घेऊ का इकडची वाटून घेऊ, तो विषय आपण नंतर मांडूया. आता हा विषय कोणता आहे, हा विषय महत्वाचा आहे आपल्याला. हा ठीक आहे. आता हे तंटामुक्ती देखील या ठिकाणी आहे आणि दादा तुम्ही जसं सांगितलं की ते घेण्यास देखील तयार आहेत. ते तुम्ही जे म्हणताय की सोनवण्यांकडून जमीन घेऊन ते देखील एकत्रित करायला तयार आहेत, तुमचं म्हणणं सांगा. त्या जमिनीचा आम्हाला वाद, आम्हाला ती जमीन एकत्र आम्ही ती सोनवण्याला लढून ते आम्ही हे करणार. पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही ती कुळकायद्याची केस लावून लढून आमच्या संघ त्यांनी साथ द्यावा हे आम्हाला एक त्यांच्याकडून एक हे आहे, अपेक्षा आहे. तर त्यांनी आम्हाला साथ देऊन ते आपण मार्गी लावू. आणि आमचं एवढं म्हणणं आहे की जरी दुसरं क्षेत्रात जरी असेल का भाऊभावांमध्ये, पण अजून आमच्या भाऊकीची वाटण्या पण झाले नाही. जसं आई वडिलांनी पहिल्यापासून करायला सांगितलं तसेच पाय ओढून दिलेत तसेच अजूनपर्यंत करतात. पण जर हे असं क्षेत्रांचं जर त्यांना वाटतंय तर सरळ आपण प्रत्येक नंबराची मोजणी टाकून आपापला हिस्सा काढून घ्यावा. दोन्हींनी खर्च करून मग ते आपण मोजणी टाकून प्रत्येक क्षेत्रात तुम्ही मोजणी टाकून तुमचा हिस्सा काढून घ्यावा आणि आपण सगळे एकत्र मिळून ते दोन्ही मिळून खर्च करून मोजणी टाकून हे करावं. म्हणजे एकत्रित खर्च करून ती मोजणी टाकल्यानंतर जे येईल ते तुम्ही सगळ्यांना म्हणजे यांना देखील द्यायला तयार आहात. तर तुमचं म्हणणं माझं एवढंच म्हणणं आहे, बघ मोजणी टाकली तर ते कुणाला पण देणे चुकत नाही, बरोबर आहे का नाही. पण आता चालू कंडिशनला जे आहे त्यात फक्त पंच घेऊन व दोऱ्या टाकून देणे हे आमचं म्हणणं आहे. नाही ना, चालू थांबा. चालू कंडिशनला कोणती म्हणताय तुम्ही?
सगळेच गट नाही member नाही आमचे. हे आता समजा तंटमुक्त अध्यक्ष आहेत पाटील बाई आहे तिथं किंवा आम्ही काही प्रशासन नाहीत ना हो, आम्ही दोरे टाकून हे द्यायला, बरोबर आम्हाला आहे का मान्य नाही? आहे ना ते हा. मान्य हे आहे पण तुम्हाला- आता तुम्हाला लढावंच इथं लागेल कमिटी पण आहे आता त्याच्यावरती अजिबात नाही जमीन वाटून द्यायचं पहिली गोष्ट म्हणजे यांनी तुमच्याच ऐका ना आमचं काय म्हणणं आहे, अभिलेख जायचा तुमच्याकडे अर्ज पहिली दिलेली जमीन करायचा असं बरोबर नाही ओढलं पाणी म्हणजे तुमच्यात हो, पहिली 2 मिनिटं एक एकाने बोला. अहो, तुमच्यात पहिलं समजा झाला असेल पहिलं जमीन घेताना नाही तुमचं ना ज्याच्या वेळेस आहे ना काहीच असं पाऊल वाट आखून दिले नाही काहीच नाही जी त्यानं जी पद्धतीनं केलेली आहे ती तुम्हाला आता देताना मग मी काय म्हणतोय आपण शिवाजी लांडे आणि तुमच्या वाटण्याचं नाव लांडे हा, ना नागू लांडे. दोघांचं काहीतरी पहिली वाटण्या झाल्याच असतील ना काहीतरी नाही वाटणे वगैरे काहीच झाले नाही म्हणजे ते असं तोंडी दिली हा, असं तोंडीच दडपलेले तोंडी जे दिल्यात ना आमचं काय म्हणणं आहे, तोंडी जे दिल्यात ना त्या तोंडी मला एवढंच म्हणणं आहे फक्त एवढंच म्हणणं आहे हे बघ मला एवढंच म्हणणं आहे का बघ हे बघ आता भांडायचं काही वाद होतच नाही बरोबर त्याने आमच्या इशाचं सोडून द्यावं आम्ही त्यांच्या इशाचं आहे ते सोडून देणार याच्या उलट काहीच यांना सांगा की कोणता हिस्सा जास्त आहे तो सांगा यांना. हे बघ त्यांना जर वाटतं ना आमचा तिकडचा हिस्सा जास्त आहे तर दोन्ही पार्ट्यांनी बसा आणि दोऱ्या टाकून घ्या म्हणजे पुढे जास्त गेली तिकडे केळकेवाडी शेळकेवाडी काही झालं आता आणि त्या विषयाचं माझं ते म्हणणं वेगळंच होतं, आहे. तुमच्या तर ऐका ना आज पण आम्ही दोरा टाकायला येऊ त्याच्याबद्दल वाद नाही पण तुमच्या समजा होत असेल आम्ही येऊ तसं म्हणजे आमच्या दोघा भावांमध्ये नाही ना. आमच्यात अजून पण आहे एक जण आमच्या त्याच्यात अजून पण आहेत सरपंच ते आमचे एकत्रच आहे एकच नंबर आहे सगळ्यांना त्यांना म्हणून तुम्ही गट आहे अख्खा. त्यांचा तुम्हाला पण गड दिला असेल ना त्याने असं दिला असेल ना जो एक नंबर आहे ना त्याच्यातच मोजण्यात सगळे ते मान्य आम्हाला ते सगळ्यांचं एकत्र मान्य पण पाय आखून जो दिलाय ना दोघा भावांनी जो पाय आखून दिलाय तो द्या ना आखून आम्ही कुठं काय म्हणतो नाही ना 151 बरोबर. सगळे गट तुम्हाला पहिला दिले नाही का असं पाय आखून दिले नाही तसं नाही तो मॅटर तसा दिला ना पूर्ण लांडे भाऊ एकच सरळ उभा बांधले, इकडे पाणी लांडे अलीकडे हे त्याच्या अलीकडे हे दुसरे लांडे मग यांना यांच्या वडिलांना जो दिला होता ना त्याच्यात हे दोरी टाकून मागतात आमचं काय म्हणणं आहे आता ठीक आहे करतात बरोबर आतापर्यंत करतात ना ना आता दोन्ही बरोबर तुम्हाला कसं कोणत्या बेसवर तुम्ही केलं आतापर्यंत मला काय म्हणायचंय तुमचं आता तुम्हाला जो हिस्सा दिला तुम्हाला दोन्ही भावाला एक हिस्सा दिला बरोबर आहे मग त्यानं तुम्हाला हिस्सा दिलाय ना तिथे त्यांनी बरं ठीक आहे ऐका ना ऐका मी काय म्हणतोय त्याच्यावरती मार्ग काढू चला आपण जाऊ तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि आज ऐका आजचा विषय कोणता माहिती का तुमचा मेन इथला विषय हा आता main विषय आहे, बरोबर आहे चुकलो होतो त्याचं ते आता- नाही ना 2 मिनिटं का नाही हा जो विषय ना मेन ज्या ठिकाणी भांडण झाली तो विषय मिटलाय का तो विषय मिटला का सांगा हा का ते तो बाकीचा नंतर विषय बोला विषय सांगतो, ऐका. 2 मिनिटं यांचं काय म्हणणं आहे माहिती का बघा लांडे आता ही असेल किंवा हे असेल यांचं काय म्हणणं आहे शिवाजी लांडे यांचं असं म्हणणं आहे का जे आता ही बुडी क्षेत्र जे आता ज्यांचा यावरून वाद झालाय ना त्यांचं असं म्हणणं आहे का ते पूर्ण किती याचं किती क्षेत्र किती आहे ते उर्वरित 40 क्षेत्र आहे 40 गुंठ्याचं काहीतरी 40 गुंठे आणि गुढी क्षेत्रात आहे ते 25 गुंठे असं आहे नाही तेवढं आता त्यांचं काय म्हणणं आहे का जे आता विकली बरोबर आहे आम्ही वैयक्तिक लढतोय तर आम्हाला आहे ना यांनी लढाईसाठी यांनी पण मदत केली पाहिजे कारण तर कसं आहे जरी उद्या जर कुळ लागलं बरं का नाही यांचं कुळ लागलं तर हा कुळ आहे जर कुळाने जरी मिळाली हे दोघा भावांना मिळणार आहे जरी ही लढत यात उद्या ही यांना मिळणार आहे असं काही नाही त्याच्यामुळे दोघांना पण मिळणार बरं का लढण्यासाठी दोघांनी मग एकत्र राहून लढली पाहिजे मग तेच म्हणणं आहे आमचं पण तुम्ही एकत्र राहून लढा जो कोणी समोरचा माणूस असेल तुम्ही एकत्र राहून पण वाद काय करू नका बरोबर का नाही? यांचं बोलणं गेलं सांगा काय बोलले काय म्हणायचं सांगा बोला आमचं आम्हाला दिलं आम्ही यांच्या बरोबर लढायला साध्य आहे कुठला गट नंबर सांगा गट नंबर कोणता तो खालचा काय किती 165 हा समजा आता ते आम्ही पहिला करीत होतो त्यांचा त्यांनी घेतला आमचा आम्ही घेतला विषय मिटला ती समोरची पार्टी आली तर त्याला नाडा आम्ही दोघं सामर्थ्य आहे जर आम्ही पलटी खाली तर आखा त्यांना देऊन टाका ठीक आहे ऐका यांचं म्हणणं असं आहे थांबा 2 मिनिटं यांचं पण म्हणणं आहे की ज्याच्यावरून वाद झाला 165 गट नंबर ना तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते सोनवण्याला देणार नाही तुम्ही एकत्रित घ्यायला तयार आहात ते देखील एकत्रित घ्यायला तयार आहेत आणि जर ती जमीन जर त्या ह्या कुटुंबांनी जर त्यांना दिली
तर ती जमीन तुम्हालाच द्या. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ते देखील घ्यायला तयार आहेत आणि सोनवणेसोबत देखील लढायला तयार आहेत. सांगा तुमचं म्हणणं. आमचं काहीच हरकत काय हा म्हणजे आमचं काय म्हणणं आहे याच्यावरती, कारण आता तुमचं काय म्हणणं तिथं बरोबर आहे, किती जमीन असेल ना त्याच्यात कसं काय करायचं पण नक्की आता त्याच्यामध्ये कसं करायचं? 75 गुंठे, 40 गुंठे, पुढे क्षेत्रात 25 आहे. 25 करा ना मग अर्ध्या ऐका ना, मी काय म्हणतो अध्यक्ष, पहिला आम्ही एक वावरण एक पट्टी करीत होतो, ते एक वावरण त्यांची एक पट्टी आहे तिकडं ते करीत होतं. काही त्याच पद्धतीनं करा, विषय मिटला ना. 40 गुंठेचं काय तिकडं कुठं हा? म्हणजे ते बुडी क्षेत्रातली जिच्यावरून वाद झाला होता ते. ऐका 40 गुंठे जमा करायचं काय? ती म्हणते ते एक वावर आम्ही करतो नाही तुम्ही करता, मग ते 40 वरचे 40 गुंठे जी शिल्लक आहे. जे शिल्लक गेली आहे तुमची केसच आहे ना तशी. हा पण मग त्याच्यावरूनच त्याच्या बाजूने वाद. पण आमचं म्हणणं ऐका ना मॅडम, याच्यावर एक मध्ये माझं काय म्हणणं आहे माहिती का, तुम्ही आतापर्यंत सगळेजण एकत्र गुन्हे गोविंदांनी करीत होती का नाही, मग तसंच करा. आता आमचं जे म्हणणं आहे, तुम्ही आता मागच्या वेळेस मग करत होते ना, तुमच्या वडिलांनी ज्यांना दिली होती त्यांना दिली असेल, तुम्हाला जी दिली असेल, तुम्ही गुन्हे गोविंदाने तीच करा, ती त्यांच्यापासून ते करतील. बरोबर का नाही? आम्ही तेच म्हणतोय ना, जे बुडी जे करत होते तेच करा. पण आता याच्यामध्ये परत तुम्ही वाटण्या करा, हे करा, हे नाही होऊ शकत. वाटण्यांचा विषय येत नाही, पण उर्वरित क्षेत्र पण त्यांच्याकडेच आहे ना. 40 गुंठ्याचे उर्वरित तुमचे भांडणं चालले, तुम्ही दोघं मिळून एकत्र एक लढा ना. हो त्यांचा फायदा होईल किंवा तुमचा काय होईल ना. मग तुम्ही एकत्र तुमची जी जुनी जमीन आहे, मॅडम ती त्यांचं तुम्ही काय म्हणणं आहे का ना, करा. त्यांचं काय म्हणणं आहे, 40 गुंठे जे आहेत ना यांच्या ताब्यात येतात. यांच्या ताब्यात कुठे? वरची बुडी क्षेत्राच्या वरची ती पहिल्यापासून आम्हीच करतोय, वाडवडिलांनी दिलेली आहे. येत नाही ना, बरोबर आहे का नाही? झालंय, जी पाण्यामध्ये गेले तिथं बुडी क्षेत्राचा आपला वाद चालू होता, हेच नाही ना. वरच्याचा विषयच नव्हता. यांना मिटवायचंच नाही पहिली गोष्ट. काही ना काही काढीत राहतात. ज्याच्यावरचा वाद आहे तुम्ही तो घ्या ना, पहिला तो मिटला, तो क्लोज झाला का नाही. हा मग आता त्या उर्वरित पहिल्यापासून आम्ही करतोय, मग उर्वरितचा जर करायचं असेल तर टोटल पूर्ण याचा करावं लागेल. असं आहे ते आम्ही करणार. हे बघ, माझं हे उर्वरित याच्यावर एकच म्हणणं आहे, त्यांनी तिकडे शेळकावाडीकडे म्हणजे तो 162 नंबर आहे ना, 100 काय तो- असं हा तो आहे ना, तो सारखं करावा, इकडं सगळं सारखं करावा. झालं, चल मग उर्वरित त्याचा पण विषय होतो. चला 2 मिनिटं थांबा. पंचांचा विषय पंच मोजणार नाही, पहिलं पंच सांगतो तुम्हाला. मोजणी नाही करणार. ऐका याच्यात आहे ना, हे बघा, ऐका. एक गट आहे का नाही? आता याच्यात मी तुम्हाला सांगतो, विषय असा आहे माझा, कारण ना आम्ही काय तुम्हाला मोजणी करून देणार नाही किंवा काय नाही, पण हा जर पंचांचा निर्णय जर तुम्हाला जर मान्य असेल तर आम्ही वाटण्या करून देऊ. मग त्याच्यामध्ये आता साईज कोणा जास्त गुंठ येईल किंवा जास्त कमी येईल ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. दुरेदार सारखं होणार नाही, जे काय होईल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. दोरा टाकायला आम्ही तुम्ही म्हणणार पण याच्याकडे जास्त गेली, हा म्हणणार याच्याकडे जास्त गेला, आम्ही परत वाद करणार. नाही. वाद मोकळा, ज्याची त्या करून मोकळा आहे का नाही? मान्य करतोय. तुम्ही 2 मिनिटं थांबा ना. तुम्ही काय असेल ना ते स्पष्ट बोला. जर असं म्हणणं असेल ना, दोऱ्या टाकून येई नका, तुम्ही अर्धा खर्च करा, आम्ही अर्धा खर्च करतो. या 151, 105, 164, 169 हे 3 गट आहेत इथं, त्यांच्यावरती मोजणी टाकून एकत्र हिस्सा काढून घेऊ. असं करा का तुम्ही खर्च करा, आम्ही खर्च करू, दोन्ही मिळून मोजणी सारखी येईल. कसंही करा. हो आजी थांबा असं आहे. आमची जी भावकी असेल आम्ही त्यांनाही उभा करू, समान सारखं करून मोजण्या टाकून जे आहे सगळ्या नंबरांची वाटणी करून मग ज्याच्या येईल त्यांना, असं आमचं म्हणणं आहे. न्याय द्यायला मग आपल्या गावचे त्यांना पूर्ण अनुभव आहे. मग पंच आहेत ते पंचांच्या हाताने होऊ द्याला, काय होईल ते होईल. भले आम्हाला कमी येऊ द्या किंवा जास्त येऊ द्या, त्याचा काही विषय नाही ना आम्हाला. थोडंफार असते. तुमचं भांडण आता या बुडी क्षेत्राच्या जमिनीवरून होतं. एवढीच बोला आता. तर तुमच्याकडे एक पट्टी एक वावर आता तुम्ही उल्लेख केला ते आहे, आणि यांच्याकडे एक पट्टी एक वावर आहे, तेवढे तुम्ही तसंच करा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा मोजणी टाका आणि तुम्ही ती वाटून घ्या. ती तुमची उर्वरित क्षेत्राची. आता हा पॉइंट हा होता, हे तुम्ही मिटून घ्या.
ते वावरात खाली पाणी तर त्याचं काय करायचं? पाणी पहिल्यापासूनच येतं. नैसर्गिक आपत्ती. पाणी येते म्हणजे त्याचं नशीब आज काढणं कसं अहो, हा काय मुद्दा आहे का? आता पाणी का आपण आणतोय का? आता ते बुडीशात जी पार जागा आली ती येणारच तसा का हो? पुन्हा एक गट आहे ना तेवढा 165 पूर्ण एक गट आहे. मोजणी टाकली मग एक असं करा डायरेक्ट तुमच्या सगळे बाबतीत काढून टाका. नाही मग तेच करायचे ना, सगळ्यांना समान सारखे येऊ द्या ना, आपलं असं म्हणणं. ते टाकणार कोण तेवढे मोजणी? हा, मग तेच चाललंय आमचं आता. हे तर सगळे नळ्या पाहिजे ना, सगळी राहिली पाहिजे नुसतं बांधणं करून. आता ज्याच्याकडे जास्त आहे त्याच्याकडे कमी आहे, मग ते असं पहिल्यापासून ते आहेच आहे. पहिल्यापासून इकडे जास्त आहे इकडे कमी ते आहे. एक वर्ष ते करते, एक वर्ष तुम्ही करते. आता मला काय म्हणायचं ऐका ना, 2 पुढे क्षेत्र 2 वावर आहेत ना, एक तुम्ही घ्या आणि एक त्यांना द्या. बरोबर का नाही मॅडम? तसं होणारच नाही. तसं आणि वरचं जाऊन काय करायचं? वरचं त्या जमिनीवरून तर आपला बांधा नाही. एक वर्ष ती हो, तुम्ही इथं बसा ना, तुम्ही इथं बसा. म्हणजे मागून वाईस येण्यापेक्षा तुम्ही दिसाल तरी. त्यांचं म्हणणं घ्यावं. हा, म्हणजे वाईस नाही, मग मागून कोण बडबड करते कळणार नाही ना. या दादा बसा ना तुम्ही इथंच. मग दादा बसा तुम्ही. माझं एक म्हणणं आहे, मग प्रामाणिकपणे माझं एक काय म्हणणं आहे, ऐका ना 2 मिनिटात. नेते 2 मिनिटं यांना बोलायचं. थांबा. 165 जो गट आहे ना 26 तो पाण्यात गेलेला आहे, आणि जो उर्वरित आहे ना तो 40 गुंठे, त्याचं काय करायचं? आम्ही एवढंच म्हणणं आहे. हा, मग ते 40 गुंठ्याचं काय करायचं? ते म्हणते एक द्यायचं ना, मग वरचे 40 गुंठेचं त्याचं काय करायचं? हा, ठीक आहे. हा मॅडम तुम्ही ना हे स्पष्टीकरण देतील. बोला तुम्ही. त्याचं काही होत नाही, कारण ते ऐका तो इकडचा गट नंबर किती 160 समजा इकडचा एक गट आहे, तो पोडती नाही तर त्याचा पोडता येत नाही. तर जो वादाचा जो गट आहे ना त्याचाच मेन मुद्दा, म्हणजे जे वादग्रस्त झाले ना तेवढं वेगळे बरोबर, आणि जी उर्वरित आहे ना तो गट नंबर वेगळे. नंबर सांग. आमचं काय म्हणणं माहिती घ्यायचं तुम्हाला दोघांना पण, तुम्ही जो ओढलो पारजी जी तुमच्या ताब्यात आहे ना, ज्यांच्या ताब्यात आहे ना, ते तसंच करा. आता जी आहे ती तसंच करा. आणि दुसरा विषय असा ऐका ना, महसूल तुमच्या वाटणे पिटणे करायचा ना, आम्हाला काय अधिकार नाही. आम्ही तंटा मिटवायला आलोय. आमचं एवढंच म्हणत तुम्ही महसूल का अर्ज द्या, मोजणीला टाका, प्रत्येकाचं सेपरेट करून घ्या तुम्ही. बरोबर का नाही? पण याच्यात आम्ही मध्येच नाही करू शकत. पण आज ज्या जमिनीवर वाद आहे ना त्याचा मार्गी लावायला आलोय आम्ही इथे. त्याच्याबद्दलच म्हणतोय मी. त्यांनी एक करीत होते, आम्ही एक करीत होतो. ज्याची त्याचा करायचा विषय मिटला, वादाचा विषयच येत नाही. आम्ही करतो त्याची वाटणी नंबर आहे ना, गट नंबर त्याची वाटणी गट नंबर वेगळा. मग तुम्ही सांगा ना यांना गट नंबर कुठला आहे. नंबर पण करा. तुम्ही सांगा गट नंबर. नाही ऐका, त्या जमिनीचा गट नंबर बाकीच्या इकडलं तिकडलं ती काहीच नका सांगू. त्या जमिनीचा वाद आहे त्याच्यावरतीच बोला. जसं ते पहिला तुमचं वाढलाय ओढलो पारजी तुम्हाला दिलेला तेच करा. तुम्ही एकत्र या, मोजणीला टाका. त्याच्यानंतर तुम्ही ना त्या मुद्द्या करून घ्या तुमच्या सेपरेट. बरोबर करा. आज आणि सर्वजण मागत जर असतील तुमची जी वडिलोपार्जित जमीन आहे, एक वावर तुमच्याकडे, एक वावर तुमच्याकडे पहिल्यापासून. आता जे तुमच्याकडे ते तुम्ही करायचं, तुमच्याकडे ते तुम्ही करायचं. उर्वरित 40 गुंठे तुमचं काय आहे ते तुम्ही सहमतीने मोजणी टाकून ते पुढचं पुढे पहा. पण हे सांगा, तुम्हाला मान्य आहे ना? आम्हाला मान्य आहे ते. हे मॅडम जे सांगतात ना तसं आम्हाला मान्य आहे. नसेल तर मग एका विठ्ठल लांडे यांना मान्य आहे, यांना विचार. आता आम्ही किती वर्ष झाले करतोय तो वावर, तेव्हा ते त्यांना नव्हतं का हे करता येत. आता वरची जर 40 गुंठ्याची तर त्याच्यात आम्ही हे झालं तर आम्हाला त्याच्यात बी हिस्सा भेटला पाहिजे. आम्हाला त्याच्यात पण त्या नंबरामध्ये मग 40 गुंठे त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्सा भेटला पाहिजे. 20 गुंठे आम्हाला हिस्सा, त्यांना 20 गुंठे, आम्हाला 20 गुंठे असं भेटला पाहिजे. बोला आता. आता त्या गट नंबरची नाही, ह्या गट नंबरची नाही, मग सगळ्याच करावं लागेल त्या. पण आपला जो वादग्रस्त आहे ना बुडी क्षेत्रातला त्याच्यावर मुद्दा आहे ना. गट नंबर 165 पडित राहू द्या, मग ते कोणीच करू नका. असा विषय राहू द्या. पण ते मला काय म्हणायचंय, आपला 165 जो गट नंबर आहे त्याच्यामध्ये पूर्ण किती गुंठ जमीन आहे?
165 मध्ये 26 गुंठे पाण्यात गेलेले. 165 हा गुंठ. तुम्ही सांगा, ऐका माझं, तुम्ही 65 गुंठे. तुम्ही सांगा, ऐका, बसा 1 मिनिट बसा, तुम्ही सांगा, तुम्ही प्रॉपर माहिती द्या. आता त्याला पण माहिती, त्याने पण कागदपत्र काढले. ऐका. ओके ओके, थांबा थांबा. थांबा तुम्ही 2 मिनिट. 2 मिनिट थांबा. अरे बाबा, ऐका, त्यांना पण माहिती आहे कागदपत्र काढायला. तो पण होता, कुल कायद्याचे कागदपत्र काढले तेव्हा तो पण होता. समोर दोघांनी मिळून कागदपत्र काढले. ज्या कारण का ही ब्राह्मणाविरुद्ध लढाई लागली त्या टायमाला, तर यांनी काय केली, जी करतात ती करा, पण जे वावर ते आता ते मागतात ना, हे बरेच वर्ष झालं वडीलच करतात. त्याच्यावरून जे वाद झाले का नाही, हे वडीलच करतात. म्हणजे पहिल्यापासून एकत्रच करीत होते. जसं मला आठवते तसं बाई एकत्र म्हणजे समायकी. तर हे चुलता होता, बरोबर का नाही, चुलता करीत होता, हे वडील पण करीत होते. दोघं एक वावर, हे एक वावर करायचं, तो एक वावर करायचा. हा, तर याच्यामध्ये काय झालं, चुलत्याने केली नाही. आता बरेच वर्ष झाले, काही सांगता येते नाही, कारण चुलता पण आजारी झाला. तिथून यांनी पण नाही केली, यांनी पण चुलत्याला सुद्धा नाही म्हटलं का मला जमीन पाहिजे म्हणून. आणि आता 4 महिने झाले, ज्यावेळेस ही ब्राह्मणाने सोनवणे डॉक्टरला जमीन दिली का नाही, तेव्हा ही तोपर्यंत एकत्रच होते. आता 4 महिने झाले यांचा वाद झालाय, 4 महिने वाद झाला. पण याच्यामध्ये 165 मध्ये 26 गुंठ धरणात गेलेले आहेत. म्हणजे याच्यात किती, 65 गुंठ 165 आहे. तर याच्यामध्ये 26 गुंठ पाण्यात गेलेले आणि 40 गुंठ उर्वरित आहे. तर याच्यावरून वाद झालाय. तर हे काय करतात, आम्हाला विरुद्ध, ब्राह्मणांना विरुद्ध लढायचंय, यांच्या सोबत नाही लढायचं. पण यांनी आमची साथ द्यायला पाहिजे, जे काय असं ना, पण यांनी आमची साथ द्यायला पाहिजे. ज्या टायमाला आम्ही त्यांना म्हटलं हे वावर तुम्ही करा, त्या टायमाला सोनवणे डॉक्टर JCB घेऊन आला होता. त्या टायमाला यांनी JCB त्यांना डॉक्टरला सांगतात का घाल म्हणून, मग याने आमची साथ द्यावा की डॉक्टरची साथ द्यावा, हे त्यांचा प्रश्न. मग आम्ही एकत्र लढायला तयार आहेत ना, मग हे का आमच्या सोबत नाही लढती, तो वाद तिथंच मिटतो ना. कारण ही कुल कायद्याची जमीन आहे, ही ते भावकीलाच भेटणार आहे त्यांच्यामध्ये. आणि आता ते वावरावरून जर भांडत असतील तर आम्हाला मान्य आहे, तर सर्व जर करायचं असेल तर सर्व एकत्र करावं. 165चा त्यांना नाही बांधायचं, यांना पण नाही बांधायचं, जे आहे ते तरी सर करायचं. आणि जर नसेल वाद, जर मिटत नसेल, त्यांनी 1 वर्ष करावा, यांनी 1 वर्ष करावा. कारण पूर्ण एक गट आहे, पूर्ण एक आहे. हा, तर त्यांना मान्य असेल तर ठीक, नाहीतर आम्ही तर ब्राह्मणांविरुद्ध लढणार आहेत. मग ते तिथून पुढे आला काय करायचंय त्या. हा, जर मान्य असेल एकत्र करायची, 1 वर्ष त्यांनी करा, 1 वर्ष यांनी करा असेल. पण याच्यात दुसरं कोणी नाही आलं पाहिजे, स्वतःनीच केली पाहिजे. आमचं हे मत आहे. मग त्यांचं काय मत आहे ते तुम्ही सांगा. बोला, चला तुम्ही बोला तुम्ही. हे बघा, ते म्हणतात 1 वर्ष ते करायचं, 1 वर्ष हे आम्हाला मान्य नाही. आम्ही आमचं करणार, ते त्यांचं करतील. आणि राहिलं ते समोरच्या पार्टीचं, त्यांना आम्ही आता तुमच्या पुढे तर आम्ही सांगतोय, आम्ही जर त्यांना जर मध्यस्थ म्हणजे त्यांच्या बाजूने गेलो तर ती जमीन आखी त्यांच्या नाव करून द्यायला तयार आहे आम्ही. काय पण आम्ही बोला. नाही, माझं एकच म्हणणं आहे, बघ, त्यांचं त्यांनी करायचं, आमचं आम्ही करणार. आणि जर नसेल मान्य तर एकाने करायचं. आजी पहिला बसून येत, आजीला बोलू दे. किती वर्ष झाले बोलतो आता चालू वावर, आता चालू असलेलं ते वावर ना, आता करतोय ते तसंच चालू ना, असं करतात असं. आता असं चालू आहे तसंच ना. पहिला आम्ही एक करत होतो, तुम्ही एक करत होतो. ती म्हणतात ना, आता जे चालू आहे ना, ही बोलतात ना सर्व जी करतात ती. आता तुम्ही बरेच वर्ष झालं करतात ना, मग आता त्यांचं म्हणणं हे एकच जी करतात ती करायचं, जसं आहे तसं त्या वावर तुम्हीच करायचं, असं त्यांचं म्हणणं. आमचं असं काय आहे का, त्यांनी 1 वावर करावा, 1 पट्टी, आम्ही करीन 1 वावर आणि 1 पट्टी. असं म्हणते आम्ही. तर ठीक आहे. आपलं 40 गुंठे मधलं वरचं आम्हाला 20 गुंठे करायचं, आणि आम्ही दोघं लढायला तयार आहे. कसं काही विषय येत नाही. किती वर्ष झाले आम्ही करतोय. बोला आजी तुम्ही.
तेव्हा का आम्ही म्हणलो नव्हतो आमचं आम्हाला दे, तेव्हा आमचा तुम्हाला मी सांगते बरं का पूर्णपणे म्हाताऱ्यानं डोक्यात घेतला, तशीच घरी आम्हाला पिटाणून लावला, तसं आम्ही त्याच्यात तसा इच्छा नाही घेतला, तुला ते सांगते. आणि मग म्हाताऱ्यानं विचार केलं बरं का, विचार केलं, त्याला पेरले झाला, तो गेला निघून. त्याच्यावर हे करायचा होता खालचा, तर ह्या पोर आजारी झाला. मग खाली कोण राहिला करायला सांगा. मग त्याच्यामुळे करतो आम्ही कसं म्हणलं, त्यांनी खाला काय ना आम्ही खाला काय, आमची बावतीच आहे, एक मेरी त्यात एक मेरीला तुटणार आहेत का, म्हणून आम्ही म्हणला खाऊन द्या 4 दिवस. तर ती काय म्हणतात आता आम्ही नाही देणार, म्हणजे ह्या केवढ्याला पडत बघा ना. आता आमची कर्तृत्व झाली, आम्हाला द्यावा असं आमचं म्हणणे. मोठ्या चांगला होता, जेव्हा वावर आम्ही करत होतो तेव्हा बी चांगला होता, करता होता, तरी त्यांनी ते केले नाही वावर. मग दगड घेऊन धावला बस. हा दगड जाऊ दे, त्या जुना प्रमाणाने पडीत ठेवलेलं, प्रमाणाने दुसऱ्याला देण्यापेक्षा आम्हाला केलं. मी काय म्हणतो, जुना झाला त्या झाला, आता याच्यावरती जो निर्णय झाला तो निर्णय आता आहे जशी आहे तशी करू द्या, आम्ही बी त्यांना तयार आहे लढायला. आम्ही लढायला तयार आहे ना. आपण एकजूट जर झालो तर सोनवण्याची ताकद नाही, आमचं आम्हाला द्या, आम्ही तुमच्या मागे आहेत. जशी बी आणले त्यावेळेस कशाला घाला म्हणून म्हणले, ते गेला काय झालं ते. बरं ऐका ना, मागचा विषय उकरून काढू नका आता. तुम्हाला नक्की काय सांगायचं ते एकदा सांगा, त्यांना बी कळू द्या. काय तुम्ही बोलता त्यांना कळत नाही, ते काय म्हणतात तुम्हाला कळत नाही, बोला. आमचं काय म्हणे, जे बुडी क्षेत्राचा वाद आहे ना, ते एक वावर करीत होते, आम्ही एक वावर करीत होतो, ते आमचा आम्हाला द्यावा करायला, त्यांचा त्यांनी करावा. आणि समजा सोनवणे आला तर आम्ही लढायला तयार आहे. बोल इकडं. यांचं म्हणणं आता सांगा, यांचं हे म्हटलं एक वावर त्यांचं जसे बोलले तसे वरचे 40 गुंठे आहेत ना, आम्ही तयार आहे द्यायला, पण वरचे 40 गुंठ्यामधलं आम्हाला 20 गुंठे द्यायला पाहिजे, आम्ही तयार आहे त्यांना लढायला. 40 गुंठ्याचा काय होऊ शकतो, 40 गुंठ्याचं मी करतो, अख्ख्या नंबरांचं आहे ना, तेवढं सगळे दोरे आखून सारखे करून घ्या. सरकारी मोजणी होऊन द्यायचं डायरेक्ट. 40 गुंठ्यामध्ये सरकारी मोजणी पाहिजे सगळ्या गटांमध्ये, 64 गटांमध्ये झाली पाहिजे. किंवा आरोग्यातला विषय वादग्रस्त जो विषय मांडायचे तो सोडून दुसरा बोलतात काढी. चला तरी येऊ नये. अरे बाबा मी काय होतो, ऐक ना, मी काय होतोय, करायचं ना मग सगळ्यात करावं. 2 मिनिटं इकडे जरा ना. अरे विठ्ठल इकडे जरा 2 मिनिटं ऐक. त्यांचं काय म्हणणं आहे आता, ऐक ना, त्यांचं काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, इकडे पण वाटून द्या. तुम्ही म्हणते ना इकडे सगळ्यांचं वाटून द्या. थांबा इथं, थांबा तुम्ही, चला थांबा इथं, हो थांबा तिथं, चला तुम्ही. दुसऱ्या बाजूला भाऊ सगळ्या ठिकाणी दोऱ्या टाकून द्या, आम्ही तयार आहे. असं म्हणे, ऐका ना, त्यांचं असं म्हणे सगळ्यांचं, आता शिवाजी लांडे यांचं असं म्हणे, कारण जे आमचं जे गट नंबर आहेत सगळेच गट नंबरला दोरा टाकायचा, सगळं काय विषय असं सगळं ते करायचे. गट नंबरला दोरा टाका, आमची सहमती आहे. बोला तुमचा, बोला आता तुम्ही. तो आमचा चुलते, आम्ही त्याच्या पुढे जाणार नाही. जे भांडवण्यापेक्षा अजून वाढण्यापेक्षा सरकारी मोजणी टाका डायरेक्ट सगळं एकत्र तुम्ही सगळं द्यायला तयार. मोजणीचा विषय ना, दोऱ्या जरी टाकल्या, सरकारी मोजणी जर टाकली तरी ही भांडणं व्हायची कारण नाही ना, कारण एक चुलता नाही, आमच्यामध्ये अजून एक चुलता आहे, त्यांचा पण या नंबरांमध्ये हिस्सा आहे. एकाला कमी एकाला जास्त. आम्ही जर दोऱ्या टाकले तर तो पण म्हणणार. बोला तुम्ही बोला.
सगळ्याच बाबतीत आहे, बरोबर आहे का नाही? हे प्रत्येकाला ध्यानच आहे, बरोबर आहे का नाही? त्याला कालावधी लागेल. आमचा काय म्हणणं आहे भविष्यात ना हे फक्त सारखं करून घ्या ना तुम्ही, झालं तुमच्यात आणि आमच्यात वाद राहील. ऐका माझं म्हणणं नाही, आम्हाला ऐका भांडायचं ना, नाही. एवढं करण्यापेक्षा ना आज तू पेपर काढायला तू होता आपण समोर. मोजण्यात टाकू एकत्र टाकूचा आपण वाद टाकू. ऐका मी तुला म्हणत मी काय म्हणतो मी तुला काय सांगतो मोजून घ्या ना घे. आपण नाही का आता आपण ए, तयार झालो ना ए, डाव कर. याला सरपंचाला बियाणच आहे आपल्याला मी तुला एवढं मी सांगतो. बियाणं आहे. तुम्ही असं म्हणतात त्याचा ना, विषय तो तो मोजण्यात टाकून आपण करू हे प्रत्येकाचा सरकारला ध्यानच आहे ना. पण आपलं सगळं होणार आहे. हे ऐक रे, सगळं सगळं होणार आहे. तुम्ही काय आज्ञा करून द्या हा. पहिल्या. आपल्या शेतीबांधणी या महिन्यामध्ये पोत्री येते. माझं हे बघ, त्याला काय करायचं नाही ते जाऊ दे, काही विषय नाही. तुझं नाही आमची काही राय नाहीये, बरोबर आहे का नाही? आमचं म्हणणं एवढंच आहे का जी जमीन दुसऱ्याकडे आहे ना ती एकत्र बसून काढा ना. मग तुम्ही आमचं चुकीचं आहे का? टाकणार हो दोरे कसे आता टाकणार? अजून एक चुलता आहे. अजून एक आता चुलता आमच्या आहे. दोघांमध्ये जर डोळे टाकल्या आपल्यामध्ये आपण कमी याच्यातच घेणार, पण दुसऱ्या चुलत्याला तुम्ही कशाला सोडता? आमचं हेच म्हणणं आहे फक्त. सगळ्यांचं मिळून सगळं गटसंबर सगळ्यांनी सारखं येईल ना. मग आपण सगळे एकत्र करून मग ही मोजणी टाकायला तुम्हाला पाहिजे ना. मान्य जर असेल पंचांनी जर तर ती- नुसतं तुम्ही म्हणले डोळे टाकून घ्या, आम्ही काय आमच्यापेक्षा मोठा खातेदार तर दुसरं आहे. त्याच्याकडे त्यांनी जमीन पण जास्त आहे, मग त्याने त्याच्याकडे काय जमीन करायचं? जास्त आहे, त्याच्याकडे नाही भांडती ती आम्हालाच म्हणते तुम्ही डोळे टाकून द्या. आम्ही कसं काय टाकून देणार? मग हा विषय वेगळा आहे का जेणेकरून असं करत आहे. ज्याच्याबद्दल भांडण झालेत ना तेवढाच विषय सांगा. मान्य नाही म्हणते मान्यच नाही त्याला काय मान्य नाही ना हा विषय. कशाला बोलवायचं मग? आणि आम्हाला असं बोलू जाऊ नका सारखं. आम्ही परत येणार नाही. जाऊ द्या पुढे आम्हाला नाही का डाव हे वायदा करण्यापेक्षा तुम्ही नका करून आम्ही नाही करते ती वावरात पडीत राहू द्या. 165 आहे ना पोलीस करू नका, त्याचाच पुढे जाऊ द्या. जोपर्यंत आपल्याला निकाल लागत नाही ना तोपर्यंत अशीच पडून राहू द्या. तुमच्या समोर सांगतो पंचांच्या समोर तेवढी पडीत आका गट हा, जो गट आहे ना तो आका पडीत ठेवा. ज्यावेळेस निर्णय लागेल त्यावेळेस करू आपण. आम्ही जी उर्वरित करतो का वरती असं थोडं आहे का? आम्ही तयार आहे. पण आपलं भांडण कोणते याच त्याच्याविषयीच बोला. वरच्या पट्ट्यांचं ते आम्ही करणारच. बरोबर का? वरूनच बांधण्यात चाललेत ना. आम्ही आमचा करतो मग पुढे क्षेत्र जेवढा आहे आमच्या ताब्यात आतापर्यंत. ते वावरावरून वाद आहे ना ते वावर पडीत राहू द्या. जे वावरावरून- निर्णय मान्य होत जे नाही. वावरावरून वाद आहे ना ते वावर पडीत राहू द्या. त्यांनी करायचं ना आम्ही करते नाही. तो तयार राहू द्या. तो पडीत राहू द्या. पडीत राहू द्या. कोणीच करायचं नाही. फक्त दोन्ही पंचाच्या समोर सांगते. गुढच्या तुम्ही पण आहे. अरे जाऊ दे हो. ऐका, एक वावरावरून वाद आहे. ऐका. एक वावरावर वाद आहे तुमचा म्हणणं बरोबर आहे. ती पुढे क्षेत्राची सगळीच राहू दे ना पडीत बोलते काय सोनालीची वावरात ती का नाही पडीत होती मग? ऐका. गेल्या ती आमचं म्हणणं बरोबर आहे. ऐका. तुमचं काय तुमचं भांडण कुठे पुढे क्षेत्राचं हो, हो, हो. ऐका. ऐका. असं आहे ना ते पुढे क्षेत्राचं भांडण सगळे पडीत ठेवले याचे आपण. मग वरच्या ते भांडण आहे ना, मग तो नंबर आला ना एकच नंबर आला तो. एकच गट नंबर आहे ना. आमचा एवढाच विषय आहे. केली तर सर्वांनी करावा, नाहीतर सर्वांची पडीत ठेवा. हा पुढे क्षेत्रातला पण आणि 7 बाऱ्यातला 1 नंबर आहे 65 नंबर 165 मधला. मग करावा तर ते. आणि जर त्या वावरावरून जर वाद होत असेल तर तो वावर पडीत ठेवा. जी करते ती तशी करावा त्यांनी. हा जर नसेल करावा तो वावर पडीत ठेवा. आहे ती जेव्हा वावरावरून वाद आहे ना तो पडीत ठेवा. आमचं एवढं म्हणणं आहे. आणि जेव्हा आम्ही करतो ना ती जशी म्हणतात ना आम्ही आमचं असं याच्यातलं करतो उर्वरित तर ते त्यांनी करावा. आणि आम्ही करतो ना पुढे क्षेत्रातला तो आम्ही करतो. वाद एकच वावरावरून आहे ना तो वावर पडीत ठेवा. एवढंच आमचे म्हणणं आहे. त्यांनी सगळ्यांनी म्हणाले एक नाही करायचं, वरची पण नाही करायची. वरची पण नाही. एकच नंबर आला ना. गटचा नंबर 1 पण नाही करायचा. कोणीच करायची नाही. उर्वरित 40 गुंठे तो बी नाही करायचं. आमचं एवढंच म्हणणं आहे. ओके. तर हे आहेत तंटामुक्ती ज्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका महिलेला मारहाण झालेले ज्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर खरं तर
करंजाळे या ठिकाणची ही जी तंटामुक्तीची समिती आहे ही चर्चेली गेली, तर त्यांचेच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही तंटामुक्तीचे सदस्य या ठिकाणी आहेत. तर जो वाद झाला होता त्याबद्दल ते बोलणार आहेत. आणि एक मीटिंग देखील झाली, त्या मीटिंगमध्ये बहुत चर्चित विषय चर्चेले गेले, परंतु चर्चा अंती काही निघालं नाही आहे. तंटामुक्तीचा पुरेपूर प्रयत्न होता तंटा मिटवण्याचा, परंतु तंटा मिटलेला आहे. काय सांगा? नाही, आज परत आता लांडे कुटुंबाचं दोन्ही पण शिवाजी लांडे असतील आणि विठ्ठल लांडे असतील यांनी आज परत आम्हाला मिटिंग लावली, त्या ठिकाणी बोलवलं होतं सर्व. पहिली गोष्ट म्हणजे यांची केस पोलीस स्टेशनला गेलेली, सगळं आमचं काय त्यांनी त्या दिवशी ऐकलं नाही, त्यांचा वाद झाला आणि ते विषय पुढे गेला नाही का. तर आमचं म्हणणं होतं का आज परत ते बसायच्या तयारीत होते, तर चला ठीक आहे आपण परत एकत्र बसून त्यांचा कुठेतरी मार्ग लावू. पण सदर जमिनीचा जो वाद होता, जो बुडी क्षेत्राच्या जमिनीचा वाद होता, तो वाद सोडून हे भलत्याच विषय त्यांचे फाटे पडायला लागले. म्हणून आम्ही आता सगळे तंटामुक्ती सदस्य असताना उपाध्यक्ष सगळे अध्यक्ष सगळे आम्ही बाहेर निघून आलो, कारण तर त्याच्यामध्ये भेटण्यासारखंच नाही. दोन्ही पार्ट्याला त्या गोष्टी मान्य नाही, यांचं यांना मान्य नाही, त्यांचं त्यांना मान्य नाही, त्यामुळे आम्ही दोन्ही पण सगळे निघून आलो. बरोबर का नाही? दोन्ही पार्ट्यांना पण आम्ही समोर घेतलं, सगळं बसलो, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही पार्ट्या समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाही. यांचे जे वाद चालेल आता ते पोलीस स्टेशन काय असेल त्यांच्यावर कारवाई करतील, त्याच्यातून काय निर्णय लागतील ते लागतील. त्या दिवशी जी मीटिंग झाली होती, जी व्हायरल झाली होती ते क्लिप, कारण ते महिलेला मारहाण झाली, त्यावेळेस असा विषय झाला की ती सदर जी जमीन आहे त्या ठिकाणी आम्ही ज्या स्थळ पाहण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी, पण आमची ज्यावेळेस आम्ही तिकडे गेलो ह्या महिलांची मारामारी झाली. याच्यामध्ये काय झालं, कारण आम्ही आता महिलांना त्याचा हात नाही लावू शकत, बरोबर, तरी पण आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला. पण इथं तू काय झालं का त्यांचे वाद झाले, आणि आता काय झालं माहिती का, ती आमची जी बदनामी झाली याची तंटामुक्तीची जी बदनामी झाली ही विनाकारण बदनामी झाली. आम्ही त्याला समजून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला, अजूनही तिथं मनस्थितीत नाही समजून घेण्याचा. आणि आता जे काय होईल ते पोलीस स्टेशन आणि जे काही होईल ते आता ती लोक बघून घेतील. आमचं आता जबाबदारी संपलेली आहे. अध्यक्ष बोला. हेच आमचं म्हणणं आहे का बाबा आम्ही त्यांचा वाद झाला अनेक वेळा त्यांना समजावायचा प्रयत्न केला, पण ते दोन्ही पार्ट्या ऐकायच्या मनस्थितीत नाही. इथून पुढची कारवाई तहसीलमध्ये जाऊ, पोलीस स्टेशनला जाऊ, त्याच्यात आमचा काय रोल नाही. आजही आम्ही बसलो होतो त्यांना घेऊन, ते कोणीच ऐकायला नाही. आम्ही 100 चांगल्या कामं केलेली आहेत. म्हणजे आतापर्यंत आमचं तंटामुक्तीचं नाव आहे. पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत आम्ही एकही पोलीस स्टेशनला विषय जाऊन दिला नाही, बरोबर का नाव, आणि हा पहिला विषय आहे. आणि यांना जर आमच्या जर काही गोष्टी मान्य नाही तर होऊ दे, त्यांच्यावर कारवाई होऊ द्या. ज्यावेळेस त्यांना ते कोर्ट कचेऱ्या लागतील त्यावेळेस परत एकदा त्यांना तंटामुक्तीची 100% आठवण येईल. कारण तर आम्ही आपल्या गावच्या लेवलवरती आम्ही बसून तो विषय मिटवायचा प्रयत्न केला, पण ही दोन्ही पार्ट्या त्या मनस्थितीमध्ये नाही. त्यांचा अजूनही वाद चालू आहे. जे व्हायचं असेल ते होऊ द्या, मग काय आता त्याला आम्ही काही करू शकत नाही. ओके, धन्यवाद.